नमस्कार. न्यूज मेकर लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 29 ऑगस्ट 2023 पासून जो प्रश्न महाराष्ट्राच्या घराघरात चर्चेला जातो, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी न्यूज मेकर लाईव्ह च्या माध्यमातून आपण पोलखोल वास्तववादी सत्तेची या विषयाअंतर्गत मनोज जरांगेंचं उपोषण संपलं पण रेकॉर्डवर अडकलं या विषयाअंतर्गत मराठा आरक्षणाच्या सखोल माहितीसाठी प्रेक्षकांच्या समोर आलेला आहोत. 1902 पासून छत्रपती राजश्री शाहू महाराजांच्या कार्यकाळापासून लागू असलेलं महाराष्ट्रातील विविध समाजाचं जातीचं आरक्षण आणि सध्या बहुसंख्याने महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या असलेल्या मराठा समाजाने आरक्षणाची मागणी करणं आणि त्यांनी कुणबीमध्ये समाविष्ट करून बहुसंख्य 32% समुदाय हा कुणबीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करणं ही मराठा समाजाची भूमिका अनेक कुणबी आणि ओबीसी समाजावरती अन्यायकारक असल्याची चर्चा महाराष्ट्रात आहे. परंतु खरीच अशी परिस्थिती आहे का? मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू कसं झालं आणि त्याची पार्श्वभूमी या सर्व गोष्टींचा आढावा घेणं हे क्रमप्राप्त आहे. सर्वात अगोदर मनोज जरांगे यांचं आंदोलन कसं सुरू झालं तर 29 ऑगस्ट 2023 रोजी 123 गावांनी एकत्र येत मराठा समाजाचा निजामकालीन उल्लेखाचा आधार घेत सरसकट मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करण्यासाठी मोर्चा जन आक्रोश आंदोलनाचं नियोजन केलं. परंतु हे करताना आमचं निवेदन स्वीकारण्यास महाराष्ट्रातील किमान 3 मंत्र्यांनी येण्याची घेतलेली भूमिका, परंतु या भूमिकेला यश न आल्यामुळे अचानक 7 तरुणांनी मनोज जरांगेंसह आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यानंतर दिवसेंदिवस जशी जशी तब्येत खालावत गेली तशी तशी तरुणांची संख्या घटत गेली आणि 31 ऑगस्टला ज्यावेळेस जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस आयुक्त या दोघांनी आंदोलनस्थळी भेट घेतली आणि हे उपोषण बंद करण्याची केलेली मागणी, परंतु त्यानंतर 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर आणि 3 सप्टेंबर या दरम्यानच्या काळामध्ये 1 सप्टेंबरच्या दिवशी अंतरवली सराटीमध्ये झालेल्या राड्यामुळे महाराष्ट्र पेटला आणि या आंदोलनाची धग महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचली आणि येथून सुरू झालं मराठा आरक्षणाचं पुन्हा बंद पडलेलं गुऱ्हाळ चालू झालं. त्यावरच्या घटना आणि तरतुदी, मागणी, निजामकालीन उल्लेख, असंख्य घटनांचा ढीग लागला. रिक्षा एवढी, टेम्पो एवढी तर कागदपत्र आमच्याकडेच आहेत अशी जरांगेंची भूमिका. शासन स्तरावरती अध्यादेश, लाखो प्राध्यापकांनी नोंदणीसाठी रात्रंदिवस केलेले प्रयत्न, पण हाती काय आलं तर 1 महिन्याचा कालावधी. पण हे का घडतंय याच्या मागची भूमिकाही प्रेक्षकांना समजून घेण्याची गरज आहे. म्हणूनच आम्ही या विषयाअंतर्गत सखोल चर्चा करणार आहोत. या दरम्यानच्या काळात छत्रपती संभाजीराजे, छत्रपती शाहू संभाजीराजे आणि उदयनराजे यासारख्या राजघराण्यांसह विविध समाजातील मराठा समाजाच्या जाणकारांनी या आरक्षणाच्या मर्यादा आणि घटनात्मक त्रुटी या सर्व गोष्टींचा विचार करणं आणि यावरती मार्गदर्शन करण्यास किंवा मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच मराठा आरक्षणाच्या या नव्या मागणीला एक चांगली दिशा मिळेल असं वाटत आहे आणि त्या दिशेने वाटचाल शासन करत आहे. परंतु हे करत असताना राज्य शासनाच्या काही निवडक क्लिप व्हायरल करून समाज माध्यमामध्ये आणि विविध जाती समुदायाच्या आंदोलनास्थळी होणाऱ्या भेटीवरून समाजामध्ये दुही पसरवण्याचं कामही विरोधकांकडे केलं जातं. मुळात मनोज जरांगे यांची मागणी काय आहे आणि त्याला मर्यादा काय आहेत याचा विचार करण्याची गरज आहे. मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्ट 2023 रोजी जी मागणी घेऊन राज्य शासनाचं या प्रश्नाकडे लक्ष वेधलं, त्याचा जर शेवट काय झाला पाहिलं तर मराठवाड्यातील 78 तालुक्यांपैकी 30 तालुक्यांमध्ये कुणबीच्या नोंदी सापडत आहेत आणि फक्त 4160 लोकांच्याच कागदपत्रांवरती कुणबी हा उल्लेख आढळून येत आहे. याची जाणीव शासनाला झाली आणि यामुळेच आंदोलनाला सौम्य भूमिका घेण्याची भूमिका आणि सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी हा आरक्षणाच्या मूळ उद्देशाला बगल देण्याचं काम करण्यात आलं. 1 सप्टेंबरला अंतरावली सराटी या गावामध्ये मारहाण झाल्यानंतर पोलिसांवरच्या राड्याबरोबरच महाराष्ट्र पेटला. महाराष्ट्रात हिंसक आंदोलन झालं आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून त्याला सकल मराठा समाजाकडून प्रतिसाद देण्यात आला. पण मनोज जरांगे यांची मागणी निजामकालीन नोंदीच्या आधारावरती केली, त्याच्या मर्यादा लक्षात घेतल्या तर हे शक्य नाही. म्हणून
या मागणीला विश्व आणि व्यापक रूप देण्यासाठी या मागणीमध्ये वेगवेगळे पैलू जोडण्याचं काम करण्यात आलं. मग पृथ्वीराज चव्हाण असतील, विनोद पाटील असतील किंवा अन्य प्रादेशिक मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करून 1 महिन्याचा कालावधी राज्य शासनाला दिला आहे. परंतु 1 महिन्यामध्ये राज्य शासन काय करू शकतं, कारण राज्य शासनाच्याही मर्यादा वेगळ्या आहेत, त्यावरती आपण विस्तारानं बोलणार आहोत. सुरुवातीला मनोज जरांगे यांच्या मागण्या आणि आज 5 वाजता संपणारं त्यांचं उपोषण, या सर्व गोष्टींच्या दृष्टीने वाटचाल करत असताना ह्या सर्व घटना क्रम समजून घेण्याची गरज आहे. परंतु उपोषण समाप्तीला जात असताना खरंच यामधून काय मिळणार आहे, 1 महिन्यानंतर महाराष्ट्राच्या समोर काय आणून ठेवलं जाणार आहे आणि यातून समस्या काय आहेत, यावरती राज्य शासनाने या 30 दिवसांच्या काळामध्ये काम करण्याची गरज आहे. आणि विशेष म्हणजे मराठा समाजासाठी आल्हाददायक आणि आनंदाची गोष्ट आहे की मराठा समाजाचे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, देवेंद्र फडणवीस आहे, हे मराठा समाजासाठी आरक्षणाचा आलोकन आहेत. केंद्रीय स्तरावरून ज्या काही अध्यादेश आणि समित्या नेमल्या आहेत तेही समविचारी सरकार आहे. म्हणजेच 30 दिवसाच्या काळामध्ये 40 वर्षापासून रखडलेला प्रश्न सुटेल तर महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण होईल. नाहीतर मणिपूरप्रमाणे की मैथई आणि कुकी तसेच ओबीसी आणि मराठा हे भिडल्याशिवाय राहणार नाहीत. आंदोलनाला आंदोलनाने प्रत्युत्तर, उपोषणाला उपोषणाने प्रत्युत्तर, बंदला बंदने प्रत्युत्तर, यामुळे समाज आत्ता दुफळीत आहे आणि हे जर सोडवण्यासाठी राज्य शासनाने ठोस पर्याय करण्याची गरज आहे. मराठा आरक्षणाचा मूळ नकार देण्याची कारणं जर याचा विचार केला तर आपल्याला मराठा आरक्षणाचं उत्तरही यामध्ये मिळेल. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारण्यामध्ये जी 2 उत्तरं दिलेली आहेत की मराठा समाजाला मागासवर्गीय डिक्लेअर करून त्यांना आरक्षण देता येईल आणि 50%च्या वरती इंदिरा साहनी केसमध्ये जी कॅप टाकण्यात आलेली ती वाढवण्यात आली तरच मराठा समाजाला आरक्षण येणार आहे. विनोद पाटील यांच्या म्हणण्यानुसार 50%ची कॅप EWSच्या आरक्षणाने ओलांडण्यात आलेली आहे. म्हणजे पुन्हा कोर्टात जाण्याची गरज आहे, ही भूमिका विनोद पाटील यांनी घेतली. म्हणजेच 50%च्या वरती जर आरक्षण कोर्टाने मान्य केलं तरीही कुणबी या सदरातून, कुणबी या प्रवर्गातून मराठा समाजाला वाढीव आरक्षण देणं शक्य आहे. ही मराठा आरक्षणाची एक शक्यता. पंजाबराव देशमुख विदर्भाचे नेते म्हणून ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भेटण्यास गेले त्यावेळेस त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाची घेतलेली भूमिका आणि त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं उत्तर म्हणजे कलम 340 आणि कलम 340च्या अनुषंगाने मराठा समाजाला मागासवर्गीय डिक्लेअर केल्यानंतर त्यांना आरक्षण देणं शक्य आहे. परंतु त्यासाठी मराठा या कम्युनिटीने कुणबी ही प्रवर्गामध्ये आपल्या जातीच्या नोंदी आणि वैयक्तिक नोंदी करणं गरजेचं होतं. याची जाणीव पंजाबराव देशमुख यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन काळात दिली आणि पंजाबराव देशमुख यांनी विदर्भातील विविध तालुक्यांमध्ये याबाबत आव्हान केलं आणि याची जनजागृती करत समाज बांधवांना याचं महत्त्व समजून सांगितलं. म्हणून आज मराठा आरक्षण पेटत असताना विदर्भात मात्र कोणीही आंदोलन आणि मोर्चे करत नाहीत. त्याच्या मागची कारणं डॉक्टर पंजाबराव देशमुख हे आहेत. त्यांनी समाज बांधवांचं जनजागृती करून प्रबोधन केलं आणि त्यांना कुणबी या नोंदी करण्यास भाग पाडलं, प्रोत्साहन दिलं. आज याच तत्वावरती मराठवाड्यातील मराठा समाज आम्हालाही कुणबी प्रमाणपत्र मिळावेत याची मागणी करणं, परंतु यामध्ये 1967चा पुरावा हा 1967च्या अगोदरचा पुरावा ग्राह्य धरणं गरजेचं आहे. म्हणून ह्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनालाही मर्यादा आहेत आणि त्यांच्या भूमिकेची व्याप्ती, हेतुतः हा व्याप्ती हा शब्द उल्लेख करतो कारण निजामकालीन नोंदी मराठा कुणबी असलेल्यांची संख्या फक्त 4160 आहे असं मधुकरराव अर्दड या विभागीय आयुक्तांनीच लेखी पत्राद्वारे कळवलेलं आहे. म्हणजे मनोज जरांगे यांचं म्हणणं मान्य केलं तर फक्त आणि फक्त 4160च लोकांना कुणबी प्रमाणपत्र देणे शक्य आहे. परंतु सकल मराठा समाजाला आरक्षणाच्या कॅपमध्ये बसवण्याचं काम करायचं असेल तर सरसकट कुणबी समाजाला सरसकट कुणबी समाजामध्ये मराठा समाजाचा समावेश करणं अत्यावश्यक असून त्यानंतरच सर्वोच्च न्यायालयामध्ये ओलांडलेली 50%ची कॅप EWSने 10%ने ओव्हरहेड झालेली आहे ते सादरीकरण करून मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे. परंतु यामध्ये ओबीसी प्रवर्गातच उपवर्ग करण्याची गरज आहे कारण ओबीसी बांधवांना त्यांचं आरक्षण सुरक्षित आहे याची जाणीव आणि भावना
राहण्याची गरज आहे. कारण सध्या दडपशाहीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यामुळे की काय, महाराष्ट्रामध्ये हे वेगळं चित्र निर्माण झालेलं आहे. म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करता मराठा समाज आणि ओबीसी समाज सलोख्याने राहणं गरजेचं आहे. समारोपाला जाताना मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत राज्य शासन आणि केंद्र शासनाने याबाबत काय केलंय याविषयी आपण आढावा घेणं क्रमप्राप्त आहे. गेली 40 वर्ष मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे, परंतु या मागणीला काय अडचणी आहेत आणि राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या वतीने काय वाटचाल करण्यात आली याचा आढावा आपण समारोपामध्ये घेणार आहोत. सर्वात अगोदर 1955 मध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षण करण्याचं काम कालेलकर समितीकडे देण्यात आलं. कालेलकर समितीचा अहवालही आला, परंतु राज्य शासनाच्या भूमिकेपेक्षा केंद्र शासनाची भूमिका या अहवाल स्वीकारण्यास नकार देणं आणि केंद्र शासनाने राज्यस्तरावरती अहवाल समिती निर्माण करण्याचे दिलेले आदेश, यामुळे सर्वात अगोदर मराठा आरक्षणाची कालेलकर समिती सखोल निरीक्षण नोंदवलेले असतानाही हा अहवाल नाकारण्यात आला. त्यानंतर 1961 साली राज्य शासनाच्या वतीने बी डी देशमुख अहवाल समितीने येऊन अहवाल सादर करण्यात आला. त्यामध्ये 1961 मध्ये या बी डी देशमुख समितीचा अहवाल आला. केंद्रीय स्तरावरल्या सर्व समित्यांचा सर्वात अगोदर आपण आढावा घेतला तर 1955ला कालेलकर समिती, 1980ला मंडळ आयोग आणि 2000ला राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, या तीनही समितीने मराठा समाजाला मागासवर्ग दर्जा देण्यास दिलेला नकार. त्यानंतर राज्य शासनाच्या वतीने 1961, 2001 आणि 2008, 1961ला बी डी देशमुख, 2001ला खत्री आयोग आणि 2008ला बापट आयोग, या तिन्ही आयोगांनी मराठा समाजाचं मागासवर्गत्व सिद्ध होत नाही असा दिलेला अहवाल आणि त्यामुळे मराठा समाजाचं आरक्षण खरं तर रखडतंय. परंतु यामध्ये विनोद पाटील जे सर्वोच्च न्यायालयापर्यंत समाजाची भूमिका घेऊन जात आहेत, त्यांनी घेतलेली भूमिका खरं कुठल्या तरी चांगल्या दिशेने जाण्याची लक्षणे आहेत, म्हणून त्यावरती हे करणं बोलण्याचं गरज आहे. कारण मागासवर्गीय जाहीर करण्यास राज्य शासनाने विरोध करणं आणि अहवाल समितीने नकार, या सर्व गोष्टींमध्ये जर विचार केला तर जुन्या नोंदींचं रेकॉर्ड पूर्वपार पिढ्यानपिढ्या पुढं नोंद करणं ही राज्य शासनाची असलेली जबाबदारी राज्य शासनाने वारंवार यामध्ये दुर्लक्ष केलं आणि यामध्ये आज मराठा समाज होरपळला आहे आणि मराठा समाजाच्या नोंदी दिवसेंदिवस बदलत चाललेल्या आहेत आणि त्यामध्ये मराठा समाज बांधव होरपळला जात आहे. निजामकालीन नोंदीचा उल्लेख करत मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका म्हणजे काय की जुन्या नोंदींच्या आधारे तुम्ही समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घ्या अशी मागणी करणं, परंतु या सर्व गोष्टींमध्ये सलग 6 आयोगांनी मराठा समाजाला मागासवर्गीय सिद्ध करण्यास नकार दिला. तरी सुद्धा कुणबी या प्रवर्गामध्ये सरसकट मराठा समाजाचा समावेश करून स्वतंत्र ओबीसी अंतर्गतच स्वतंत्र कॅप करली तर सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाचं आरक्षण टिकू शकतं. याचं उदाहरण देताना सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढलेल्या विनोद पाटील यांनी सुद्धा स्पष्ट केलं आहे की पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे 2 मुख्यमंत्री असताना दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळात अध्यादेश काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं, परंतु हे आरक्षण उच्च न्यायालयात जरी टिकलं तरी सर्वोच्च न्यायालयात टिकत नाही. कारण या दोन्ही आरक्षणाला रद्द करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. म्हणूनच आत्ता सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा या आरक्षणाला आव्हान दिलं तरी हे आरक्षण टिकण्यासाठी काही निवडक निर्णय घेण्याची गरज आहे आणि हे निर्णय घेण्यासाठीच मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा फायदा होईल आणि मराठा समाजाचं 40 वर्षाचा संघर्ष या 30 दिवसाच्या आपल्या हालचालीवरून पूर्ण होईल. आणि यामध्ये 2 पर्याय जे मनोज जरांगे आणि विनोद पाटील यांच्या मार्फतच दिले जात आहेत ते म्हणजे 50% कॅप वाढवणं, त्याच भूमिकेला छत्रपती शाहू कोल्हापूरच्या गादीचे वारसदार यांनी सुद्धा यामध्ये कॅप वाढवण्याची केलेली भूमिका, त्यानंतर घटना दुरुस्तीची अशोक चव्हाण यांनी केलेली मागणी, या सर्व गोष्टीचा विचार केला तर 50% कॅप वाढवणे हा एक मार्ग आहे. आणि मागासवर्ग सिद्ध करण्यासाठी EWS मध्ये जी ओव्हरकॅपची तरतूद झालेली आहे 10% आरक्षणामुळे काही राज्यांमध्ये 50%च्या वरती आरक्षण गेलेलं आहे.
त्यातली त्यात तामिळनाडूमध्ये तर 70%च्या वरती आरक्षण जाऊनही त्या राज्यातील आरक्षण टिकलेलं आहे. या तत्वावरच मराठा समाजाला कुणबी या प्रवर्गातून जर आरक्षण दिलं तर त्यांना सेपरेट मागासवर्गीय जाहीर करण्याची गरज पडणार नाही. म्हणून तुर्तास ओबीसी समुदायाच्या मनात भीती असली तरी मराठा समाजाच्या जनभावनेचा आदर करून कायदेशीर मार्गातूनच या मार्गावरती प्रश्न निवडण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे या तरुणाने या मोठ्या विषयाला हात घालून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य शासनाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनापुढे झुकावं लागलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षण फेटाळल्यानंतर थंड वासनात पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा उफाळला आहे. आणि 18 महिन्यानंतर पुन्हा या प्रश्नाला नवे पंख फुटून मराठा समाजाला खरंच दिलासा मिळतोय का, की राज्य शासनाच्या आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपात पुन्हा समाज बांधवांच्या पदरी निराशाच येते हे खरं पाहावं लागेल. कारण आंदोलन सुरू झाल्यापासून समारोपापर्यंत विविध समाज घटकातील विविध समाज धर्मातील नेत्यांकडून आंदोलनाला भटकावण्याचं काम केलं जाते. आणि गेल्या 2 व्हिडिओमधून आपण मध्यमवर्गीय तरुणाला साथ देण्यासाठी जो जनसमुदाय उफाळला येतोय आणि यातून तथाकथित श्रीमंत मराठा समाजाला काहीतरी कमीपणाची भूमिका वाटते की काय अशी जाणीव झालेली आहे. कारण अशोक चव्हाण असतील किंवा प्रस्थापित विनोद पाटील यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील 940 मराठा कुटुंब अशी आहेत की ज्यांच्या घराभोवतीच महाराष्ट्राचं राजकारण फिरतं. आणि या 940 कुटुंबाच्या बाहेरचा जो चेहरा आलेला आहे तो म्हणजे मनोज जरांगे. तो मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळवून देतोय की काय हे आगामी काळात पाहावंच लागणार. तुर्तास थांबूयात. मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या दोन्ही समस्या राज्य शासनाच्या वतीने योग्य पद्धतीने सोडवल्या जातील या आशेवरती निरोप घेऊया. धन्यवाद.